श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आलेली आहे पापमोचनी एकादशी. ही एकादशी श्रीहरी विष्णूला अत्यंत प्रिय असणारी तिथी आहे. या व्रतामध्ये जर आपण नियम आणि धर्म पाळून हे व्रत जर केले तर या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते. कारण हे व्रत श्रीहरी विष्णूला समर्पित केले जाते. 15 मार्च 2026 रविवार या दिवशी पापमोचनी एकादशी आलेली आहे. या दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची पूजा केली जाते. कारण पापमोचनी एकादशी ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी म्हणून ओळखली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं. हे व्रत विधीने आणि मंत्रोपचार जर करून तुम्ही पूर्ण करत असाल तर सर्व पापापासून किंवा तुम्ही नकळत कळत जर पाप करत असाल तर ते पाप केलेले आहे तर त्या पापापासून तुम्हाला मुक्तताही मिळत असते. कारण जी पापमोचनी एकादशी आहे ही श्रीहरी विष्णूला समर्पित असल्यामुळे या दिवशी हा उपवास केल्याने आयुष्यात नकळत कळत झालेल्या किंवा काही घटना घडलेल्या आहेत तर त्याचे प्रायश्चित घेण्यासाठी आणि मनाची शुद्धता करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर या दिवशी काय करावे, काय करू नये आणि पूजा कशी करावी, कोणते नियम पाळावे आणि काय करावे, काय करू नये याची संपूर्ण माहिती बघूया. आणि असा एक दिवा लावायचा आहे. तर दिवा कुठे लावायचा आहे, का लावायचा आहे, तर हा दिवा लावल्याने आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होईल. मुलाचे लग्न, व्यवहार जे आहे तर ते चांगले चालू लागेल व कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळेल. कोणतेही कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतील व श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद लाभेल. आपल्या घरातील संपूर्ण दारिद्र्य संपेल व माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये सदैव आनंद, सुख, समृद्धी टिकून राहील. नकळत झालेल्या ज्या चुका आहेत तर त्याची माफी आपल्याला मिळेल. म्हणून हा उपाय आणि ही सेवा कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहूया. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, चैत्र महिन्यामध्ये जी शेवटची पापमोचनी एकादशी आलेली आहे ही ब्रह्मा, विष्णू आणि श्रीहरी विष्णूला समर्पित आहे. असं म्हटलं जाते की माणसाच्या सर्व पापाचा नाश करणारी क्षमता असल्यामुळे या एकादशीला पापमोचनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी व्रतामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम सांगितला गेलेला आहे की पापमोचनी एकादशीची जे व्यक्ती व्रत करतो तर त्यांच्या वैवाहिक जीवन चांगलं चालते. हे व्रत जे आहे तर ते संतती प्राप्तीसाठी आणि आपण जे अभ्यासामध्ये कमजोर आहे किंवा आपलं अभ्यास केलेला लक्षात राहत नसेल, मुलाचं लग्न लवकर जुळावं किंवा जर आपण या दिवशी काही काम केलेलं असेल चुकीचे त्याची माफी मिळावी म्हणून हे प्रायश्चित्त करण्यासाठी हे व्रत पाळले जाते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील खूप महत्त्वाची म्हटली जाते. म्हणूनच असं म्हटलं जाते की या दिवशी जे तुम्ही काम करता तर याचं पुण्यफळ जे आहे तर ते अधिक पटीने आपल्याला लाभत असते. भगवान विष्णूच्या या चतुर्भुज रूपाची पूजा करा. जसं की ब्रह्मा, विष्णू, त्रिदेवांची पूजा करा. या दिवशी आपल्याला कपडे जे आहे तर ते पिवळ्या रंगाचेच आवर्जून घालायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं आणि उजव्या हातामध्ये चंदन आणि फुले घेऊन दिवसभर उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, एका हातामध्ये आपल्याला या दिवशी 11 पिवळी फुलं, 11 पिवळी फळं आणि 11 पिवळी मिठाई आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये दान करायचे आहे. असं केल्याने काय होते की आपण जे नकळत कळत जे पाप करत असतो त्याचं रूपांतर जे आहे तर ते चांगल्यामध्ये होतं. म्हणूनच हा उपाय केला जातो. तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं. चैत्र महिन्यातील ही एकादशी श्री हरीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि अत्यंत शुभ आणि पवित्र तिथी म्हटल्यामुळे माणसाच्या सर्व पापाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी ही एकादशीचे व्रत केले जाते. तर हे व्रत का करायचे आहे, मुलांचे सर्व कार्यात यश मिळण्यासाठी, त्याचे सर्व संकट दूर होण्यासाठी, त्याला चांगली नोकरी लागण्यासाठी किंवा वैवाहिक जीवन चांगलं चालावं, संतान प्राप्ती व्हावी किंवा मुलीचं लग्न लवकर ठरत नसेल किंवा या दिवशी तुम्ही जर हे व्रत जर केले मनोभावे तर मनुष्य पापमुक्त होऊन त्याला जगातील सर्व सुख प्राप्त होत असते. असं म्हटलं जाते की या दिवशी नवग्रहाची जर तुम्ही पूजा केली तर राहू, केतू किंवा बृहस्पती जो ग्रह आहे
बृहस्पती देवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच असं म्हटलं जाते की हे व्रत पाळत असताना आपण सर्वसाधारणपणे निर्जली उपवास करू शकता किंवा फळे खाऊ शकता. असं केल्याने तुम्ही पूर्णपणे निरोगी राहाल आणि या पूजेचा आशीर्वाद जो आहे तर तो तुम्हाला लाभत असतो. तर पापमोचनी एकादशीचा अर्थ असा होतो की पापाचे मोचन म्हणजे पापाचा नाश करणारी एकादशी. या एकादशीला केलेले पुण्य जे आहे किंवा व्रत जे आहे तर केल्याने भगवान विष्णूची कृपा लाभत असते. भक्तांच्या सर्व मनोकामना ह्या लवकर पूर्ण होत असतात. तर खरमासात विवाह, गृहप्रवेश, मुंडन, जानवे, संस्कार यासारख्या शुभ कार्यासाठी मुहूर्त नसतात. या महिन्यात सूर्यपूजा, विष्णुपूजा, मंत्रजप किंवा एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणे किंवा दानधर्म करणे यासाठी ही पापमोचनी एकादशी अत्यंत फलदायी म्हटली जाते. तर या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हटला जातो. असं म्हटलं जाते की सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या वेळी केलेले स्नान कुंडलीतील सर्व दोष, राहुकेतूचा जो दोष लागलेला आहे तर तो कमी करू शकतो. म्हणूनच पवित्र गंगेमध्ये जाऊन सूर्यदेवाला अर्घ्य देऊन स्नान केले जाते. स्नान करत असताना पवित्र नद्या किंवा तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्याने किंवा तिथे जाऊन ध्यान केल्याने कोणतेही जे तीर्थस्थानी गेलेले पुण्यफळ आपल्याला लाभत असते. म्हणून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान केले जाते किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल, गोमूत्र आणि खडे मीठ टाकून आंघोळ करायची असते. या दिवशी नारायण आणि नारायणाचे स्वरूप असलेल्या सूर्यदेवाची पूजा करावी. सकाळी लवकर उठावं. सकाळी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. स्नान करायचं आहे. उगवत्या सूर्याला आपल्याला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करता वेळेस ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा असतो. सूर्यपूजा झाल्यानंतर घरातील देवपूजा जी आहे तर ती सर्व देवांची अभिषेक करून करायची असते. सर्वात प्रथम गणपती बाप्पाची अभिषेक करायचा असतो. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूचा, महालक्ष्मीचा अभिषेक करावा आणि अभिषेकासाठी दक्षिणावर्ती शंखाचा वापर करावा. शंखामध्ये केशर मिश्रित दूध भरावे आणि नंतर देवाला अर्पण करावे. यानंतर श्रीहरी विष्णूला आणि माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण घालावीत आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचे फुले किंवा हार अर्पण करावा. चंदन लावावे. पूजेचे साहित्य अर्पण करावे. त्याचबरोबर तुळशीची पान, मंजुळा अर्पण कराव्यात आणि त्यानंतर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणावा. एक जपमाळ करावी. संध्याकाळी घरातील मंदिरामध्ये दिवा हा तेवत अखंड ठेवावा. त्यानंतर तुळशीला या दिवशी कच्चं दूध, त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडासा गूळ टाकून तुळशी माताला अर्पण करावं. यामुळे लग्न कार्य लवकर जुळत असते मुलांचं आणि त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये सफलताही मिळत असते. घरामध्ये आर्थिक समस्या दूर होतात कारण गूळ जो आहे तर तो गोडवा आणून देत असतो आणि जे दूध अर्पण केलेलं आहे गाईचं तर त्यामुळे सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तर पहा, या दिवशी जर व्रत तुम्ही जर केलं नाही तरीही चालेल, पण या दिवशी चुकूनही भात बनवू नये किंवा घरामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहारी पदार्थ किंवा जे मांस, मद्यपान करू नये. त्याचबरोबर या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की श्री भगवद्गीतेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी गीतेचे 11व्या अध्यायाचे पठण करणे खूप शुभ मानलं जातं. संपूर्ण अध्यायाचे जर तुम्ही पठण केले तर श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. नकळत झालेल्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. म्हणूनच या दिवशी असं म्हटलं जातं की तामसीन भोजन टाळावे. कांदा, लसूण, मांस, मद्य, मादक पदार्थाचा पूर्णपणे त्याग करावा. एकादशीला तांदूळ हे घरामध्ये चुकूनही बनवू नये. जरी उपास असला नसला तरीही आपल्याला तांदूळ चुकूनही बनवायचा नाही. कोणाचीही निंदा नालस्ती करू नये. त्याचबरोबर या दिवशी आवर्जून पतीच्या पाया पडाव्यात. चुकूनही अपशब्द बोलू नये. वाद टाळावे आणि या दिवशी चुकूनही तुळशीला स्पर्श करू नये कारण तुळशी माताचा श्रीहरी विष्णूसाठी उपास असतो. या दिवशी पूजेच्या आदल्या दिवशी आपल्याला तुळशीला जे आहे तर ते पाणी अर्पण करायचं असते आणि उपासाच्या दिवशी
चुकूनही पाणी अर्पण करू नये. म्हणून आदल्या दिवशीच आपल्याला ह्या जो पान आहे तुळशी. तर पहा, हिंदू धर्मात एकादशी व्रताचं विशेष महत्त्व आणि पवित्र स्थान या व्रताला दिले गेलेलं आहे. एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या घरामध्ये धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती एवढी वाढते की घरामध्ये दारिद्र्य नावालाही उरत नाही. एकादशी व्रत महिन्यातून 2दा केले जाते. एक कृष्ण पक्षामध्ये आणि दुसरं शुक्ल पक्षामध्ये. साधारणपणे वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात, पण जेव्हा अधिक मास किंवा मलमास येतात तेव्हा त्याची संख्या 23 होते. तसंच पापमोचनी एकादशीचे व्रत फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला आपण करत असतो. यावर्षी म्हणूनच आपल्याला हे व्रत नीतिनियमाने उद्या पाळायचे आहे. कारण पहा, असं म्हटलं जाते की ही व्रत केल्याने आपले पाप तर नष्ट होतातच, त्याचबरोबर माणसाला या व्रत केल्याने मोक्षप्राप्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. असं म्हणतात की या दिवशी पूजा मनोभावे जर केली आणि विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं 108 वेळा एक वेळा पठण केल्याने लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो. नकळत कळत झालेली चुकीची माफी आपल्याला मिळत असते. असं केल्याने घरामध्ये धन, ऐश्वर्य, समृद्धी सदैव राहते. एकादशीचे व्रत साधकाला त्यांच्या सर्व पापातून मुक्तता करत असते. मोक्षाचा मार्ग खुला होतो. हे व्रत केल्याने अनेक जन्माची पाप नष्ट होतात. याशिवाय पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाला सर्व तीर्थक्षेत्राचे दर्शन घडत असते आणि 33 कोटी जसे की गायीचे दान करण्यापेक्षाही अधिक पुण्य प्राप्त करून या एकादशीला मिळत असतं. म्हणूनच या दिवशी माता तुळशीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला एका वाटीमध्ये काय करायचं आहे, उसाचा रस घ्यायचा आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्यानंतर यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे. तर गुळाचा खडा यासाठी टाकला जातो की आपल्या मनामध्ये गोडवा राहावा. या दिवशी पापमुक्त होऊन प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं, त्यासाठी गुळाचा खडा जो आहे तर तो वापरला जातो. त्यानंतर उसाचा रस यासाठी वापरला जातो की आपण जे काम करत आहोत त्यामध्ये आपल्याला सक्सेस हे मिळेल, आर्थिक समस्या दूर होईल, मुलावर संकट आलेलं असेल ते टळेल, त्यासाठी उसाचा रस इथे वापरला जातो. आणि हळद यासाठी वापरले जाते की कारण हळद जी आहे तर ही श्रीहरी विष्णूला खूप प्रिय आहे. जेव्हा आपण श्रीहरी विष्णूला म्हणजे तुळशी माताला आणि श्रीहरी विष्णूला हळद अर्पण करतो तेव्हा श्रीहरी विष्णू हे पिवळ्या रंगाचे पितांबरीधारी प्रेमी म्हटले गेलेले आहेत. हळद ही पिवळी आणि पवित्र म्हटल्यामुळे त्यांना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण गुरुवारी किंवा रविवारी श्रीहरी विष्णूला हळद अर्पण करतो एकादशीच्या दिवशी, तेव्हा भगवान हे प्रसन्न होऊन घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आपल्याला प्राप्त करून देतात. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, राहू कमकुवत असतो किंवा गुरु कमकुवत असतो, तेव्हा गुरुग्रह हा मजबूत होण्यासाठी हळद वापरली जाते, अर्पण केली जाते. कारण गुरुवार हा दिवस देवगुरु बृहस्पतीचा दिवस असल्यामुळे त्यांना हळद गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे कुंडलीतील गुरुदोष दूर होण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. भाग्य आणि समृद्धी, हळद सुख, शांतता आणि सौभाग्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळेच हळद जे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली जाते, घरामध्ये शिंपडली जाते आणि तुळशीला अर्पण केले जाते, ज्यामुळे विवाह योग लवकर जुळून येतो. यामुळेच तुळशी माताला हळद अर्पण केली जाते. काय करायचं आहे, तुळशी माताला गूळ आणि धुतलेले हरभरे जे आहे 2 चम्मच वाटीमध्ये हरभरे घ्यायचे आहे, स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुतल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि त्यावर एक गूळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे नैवेद्य आहे तर तो श्रीहरी विष्णूला किंवा तुम्ही तुळशी माताला अर्पण करू शकता. असं म्हटलं जाते की हे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर आवर्जून या दिवशी उसाचा रस अर्पण करावा. कारण पहा, तुळशीमध्ये साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो, ज्यामुळे आपल्या कोणत्याही कामामध्ये अडथळे येत नाहीत. जेव्हा आपण देवी देवतांना भोग व नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा त्यामध्ये एक श्रद्धा आहे. सनातन धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की सर्व भाविक भक्त जे आहेत तर त्यांच्या मूर्तीची विधिवत पूजा करत असतात भगवान श्रीहरी विष्णूची. आणि एकादशीच्या दिवशी अन्नदान करणे किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन देवदेवतांची पूजा करणे, नारळ अर्पण करणे खूप शुभ मानलं जातं.
भगवान विष्णूला नारळ अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे देवी लक्ष्मीचीही कृपा व्यक्तीवर राहत असते. कारण पहा, भगवान विष्णूला जेव्हा आपण पूजा करून त्यांना नारळ अर्पण करत असतो तेव्हा बुध ग्रह बलवान होतो. नारळ हे जे आहे तर हे जीवनाचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्याचे 3 भाग त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हटले गेलेले आहे. नारळात जीवनदायी पाणी असते, म्हणून देवाला अर्पण केल्याने आपण त्यांच्यातून आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो. म्हणूनच भगवान श्री हरी विष्णूला नारळ जे आहे तर ते अर्पण केल्याने गुरुदोषापासून आराम मिळत असतो. म्हणूनच आपल्याला रविवारच्या दिवशी आवर्जून नारळ जे आहे तर ते मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे. यामुळे काय होते की व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही समस्या असेल तर त्या कमी होतात. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी आपल्यासोबत माता लक्ष्मी, नारळाचं झाड आणि कामधेनू गाय देखील आणली होती. म्हणूनच नारळाचा झाडाला कल्पवृक्ष असंही म्हटलं जातं. त्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो. म्हणूनच नारळावर केलेली छिद्राची तुलना भगवान शंकराच्या डोळ्याशी केलेली आहे. जवळजवळ सर्व पूजेमध्ये नारळही वापरले जाते. असं म्हटलात की नारळ हे एक विश्वामित्रांनी मानव स्वरूपात तयार केलेले होते. म्हणूनच एकदा विश्वामित्र इंद्रावर रागावले आणि दुसरे स्वर्ग निर्माण करू लागले. दुसरी सृष्टी निर्माण करताना त्यांनी मानवाच्या रूपात नारळ निर्माण केला होता. म्हणूनच नारळाच्या शेंड्याला बाहेरून 2 डोळे आणि 1 तोंड असते. म्हणूनच जर तुम्ही नारळ अर्पण करत असाल तर आवर्जून आपली कोणती इच्छा जी आहे, जसं की मुलाच्या लग्न कार्यामध्ये बांधा येत असेल किंवा योग जुळून येत नसेल तर आवर्जून एकादशीच्या दिवशी अशा पद्धतीने मंदिरामध्ये जाऊन नारळ अर्पण करावा आणि या दिवशी विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं 1 वेळा पठण करावं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. असं केल्याने सर्व कामात तुम्हाला यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप